प्रयागराज भारतीय संस्कृतीचे हृदयस्थान. इथेच येत्या 2025 साली 144 वर्षानंतर येणारा महाकुंभ मेळा साजरा होणार आहे. लाखो भाविकांच्या श्रद्धेचे आणि आध्यात्मिक ऊर्जेचा उत्सव, जो हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि ऐतिहासिक क्षणांपैकी एक मानला जातो. पण यंदाचा महाकुंभ इतका महत्त्वाचा का आहे? 144 वर्षानंतर होणाऱ्या दुर्मिळ ग्रहयोगामुळे आज आपण जाणून घेऊया या महाकुंभाचे धार्मिक, ऐतिहासिक आणि खगोलशास्त्रीय महत्त्व, तसेच या अनोख्या सोहळ्याशी जोडलेल्या कथा. कुंभमेळ्याचा उगम हिंदू धर्मातील पौराणिक कथेवर आधारित आहे. समुद्र मंथनाच्या वेळी अमृताचा कुंभ प्रकट झाला. देव आणि दानव यांच्यात अमृतासाठी प्रचंड संघर्ष झाला. अमृताच्या कुंभाला सुरक्षित ठेवण्यासाठी इंद्रपुत्र जयंतो कुंभ घेऊन पळाला. या प्रवासादरम्यान अमृताचे 4 थेंब पृथ्वीवर 4 ठिकाणी सांडले: प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन. ही 4 ठिकाणे पवित्र मानली जातात आणि इथेच कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. असे मानले जाते की या पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने भक्तांचे पाप शालन होते, मोक्ष प्राप्त होतो आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते. दर 12 वर्षांनी होणारा कुंभमेळा आधीच विशेष मानला जातो, पण महाकुंभ म्हणजे 144 वर्षात एकदाच होणारा दुर्मिळ योग आहे. महंत हरिचैतन्य ब्रह्मचारी महाराज यांच्या म्हणण्यानुसार 2025 साली सूर्य, चंद्र, शनी आणि बृहस्पती हे 4 ग्रह एकाच रेषेत येणार आहेत. विशेष म्हणजे येत्या 29 जानेवारीच्या अमावस्येच्या 3 तास आधी पुष्प नक्षत्र देखील या ग्रहस्थितीत जुळेल. हिंदू धर्मात अशा दुर्मिळ योगांना अत्यंत शुभ मानले जाते. म्हणूनच 2025 मधील महाकुंभ हा गेल्या 144 वर्षातील सर्वात शुभ कुंभ मानला जात आहे. इतिहासात कुंभमेळ्याचा उल्लेख 7व्या शतकात आढळतो. चीनी प्रवासी ह्यू एन त्यांगने आपल्या प्रवासादरम्यान प्रयागराजामधील चित्रणे संगमाचे वर्णन केले आहे. त्याच्या नोंदणीनुसार लाखो भाविक येथे येऊन स्नान करत असत. गंगा, यमुना आणि काल्पनिक सरस्वती नद्यांचा संगम पाहण्यासाठी भाविक दूरवरून येत असतात. यावरून स्पष्ट होते की कुंभमेळ्याचा धार्मिक वारसा अनेक शतकांपासून टिकून आहे. महाकुंभामधील विधी अत्यंत खास असतात. सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सोहळा म्हणजे शाही स्नान. नागासाधू आणि विविध आखाड्यांचे साधू प्रथम संगमात स्नान करतात आणि त्यानंतर भाविकांना स्नानाची संधी दिली जाते. याशिवाय पारंपरिक पेशवाई मिरवणूक देखील भाविकांसाठी मोठा आकर्षणाचा भाग असतो. या मिरवणुकीत घोडे, रथ, हत्ती आणि तलवारी हातात घेऊन चालणारे नागासाधू पाहून भक्त रोमांचित होतात. 2025 चा महाकुंभ हा इतिहासातील सर्वात मोठ्या मेळ्यापैकी एक असणार आहे. अंदाजानुसार सुमारे 40 ते 45 कोटी भाविक या महाकुंभात सहभागी होतील. या मेळाव्यामुळे प्रयागराजामधील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. संपूर्ण परिसरात लाखो भक्तांसाठी शिखरे, स्वच्छता सुविधा आणि सुरक्षिततेसाठी विशेष व्यवस्थाही केली जात आहे. कुंभमेळ्याचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व. कुंभमेळ्याचे स्थान आणि वेळ ठरवण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला जातो. प्रयागराज. जेव्हा बृहस्पती सूर्याबरोबर वृषभ राशीत आणि चंद्र मकर राशीत असतो तेव्हा कुंभमेळा प्रयागराज येथे होतो. हरिद्वार. बृहस्पती कुंभ राशीत, चंद्र धनु राशीत आणि सूर्य मेष राशीत असतो तेव्हा हरिद्वार येथे मेळा होतो. उज्जैन. बृहस्पती सिंह राशीत, सूर्य आणि चंद्र मेष राशीत असतात तेव्हा उज्जैन येथे कुंभमेळ्याचे आयोजन होते. तसेच नाशिक. बृहस्पती सिंह राशीत आणि सूर्य व चंद्र कर्क राशीत असतात तेव्हा नाशिक येथे कुंभमेळा साजरा होतो. महाकुंभ 2025
हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर लाखो लोकांच्या श्रद्धेचा महासागर आहे. 144 वर्षानंतर येणारा हा दुर्मिळ योगाचा लाभ घ्या आणि गंगेच्या पवित्र जलात स्नान करून आपले जीवन पवित्र करा. तुमचं जीवन पवित्र आणि शुभ बनवण्यासाठी या अनोख्या महाकुंभात सहभागी व्हा. प्रयागराजाच्या त्रिवेणी संगमावर आपले स्वागत आहे.